Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी पूजा मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। उद्या म्हणजे 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। पण निकालाआधीच जे मतदान पार पडलं 20 तारखेला, त्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत। अनेक एक्झिट पोलची जी आकडेवारी होती ती आम्ही तुमच्या समोर मांडली, पण आज आता माझ्या हातामध्ये आहे ती म्हणजे टुडेज चाणक्य या एक्झिट पोलने केलेली आकडेवारी, त्यांनी केलेला सर्वे। आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार आहे, कुणाचं पारडं जड असणार आहे, जातीनिहाय जो महाराष्ट्रामध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर जो अत्यंत निर्णायक ठरणार आहे असं म्हटलं जातं। मराठा असेल, मुस्लिम असेल, या सगळ्या जाती कुणाला कशा प्रकारे मतदान करणार आहेत ही सुद्धा आकडेवारी या एक्झिट पोलने जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे हेच सगळं जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा महायुती की मविया कुणाचं पारडं जड असणार आहे, या एक्झिट पोलच्या माध्यमातून आकडेवारी काय आलेली आहे ते आपण पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा मतांची टक्केवारी पाहूयात। महायुतीला किती टक्के मतदान झालेलं आहे तर 45% मतदान महायुतीला होऊ शकतं असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 39% मतदान होऊ शकतं, यामध्ये 3% मागे किंवा पुढे होऊ शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। आता लगेचच आपण जागा पाहणार आहोत। तर या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 175 जागा मिळू शकतात, याच्यामध्ये 11 जागा मागे किंवा पुढे होऊ शकतात। तर महाविकास आघाडीला 100 जागा मिळू शकतात, यामध्ये सुद्धा 11 जागा मागे पुढे होऊ शकतात। एकूणच हा जर आपण एक्झिट पोल बघितला तर महायुतीचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड असू शकतं, महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ शकते असा अंदाज या टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो महाराष्ट्रामध्ये असणार आहे तो म्हणजे जातीचा फॅक्टर। लोकसभेमध्ये जातीचा फॅक्टर किती निर्णायक होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्याचा फटका महायुतीला बसला होता। पण आता विधानसभेमध्ये हे चित्र बदललेलं आहे का, विधानसभेमध्ये कशा प्रकारे मतदान झालेलं आहे ही मतांची टक्केवारी या एक्झिट पोलने जाहीर केलेली आहे। यामध्ये मराठा समाजाने महायुतीला किती टक्के मतदान केलेलं आहे या आकडेवारीवर जर आपण बोललो तर 48% मतदान हे महायुतीला झालेलं आहे। तर दुसरीकडे 38% मतदान हे महाविकास आघाडीला मराठा समाजाने केलेलं आहे। जरांगे फॅक्टर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रभावी ठरणार असं म्हटलं जातं, कारण जरांगेंनी स्वतः म्हटलं होतं की मराठवाड्यापुरतं जे आहे ते माझा करिश्मा नाहीये, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा करिश्मा दिसू शकतो। पण आपल्याकडे या एक्झिट पोलनुसार थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। जे जरांगे सतत फडणवीसांना टार्गेट करत असतात त्याच्यामुळे भाजपचं मतदान कुठेतरी मराठा मतही भाजपला नाही मिळणार असं बोललं जात होतं, पण सगळ्यात जास्त मतदान या एक्झिट पोलच्या माध्यमातून हे महायुतीला झालेलं आहे, जे की 48% आहे। यानंतर एससी समाजाचं मतदान महायुतीला 49% झालेलं आहे, तर महाविकास आघाडीला 35% झालेलं आहे। मुस्लिम समाजाची मतं महाविकास आघाडीने वळतात असं सतत म्हटलं जातं, कारण ते आपण बघितलेलं सुद्धा आहे। लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो डीएमके फॅक्टर आहे किंवा जी मुस्लिम मतं होती ती सगळी महाविकास आघाडीच्या बाजूने वळालेली होती आणि आता सुद्धा मुस्लिम मतं इथं मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली आहेत। 75% मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। तर महायुतीला फक्त 8% मुस्लिम मतं मिळू शकतात असा अंदाज या टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। एसटी समाजाची मतं, जी 49% एसटी समाजाची मतं ही महायुतीला मिळू शकतात, तर 34% मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। ओबीसी समाजाची मतं ही 50% महायुतीला मिळू शकतात, तर 32% महाविकास आघाडीला मिळू शकतात। एकूणच जर आपण बघितलं तर इथे थोडीशी ही धक्कादायक आकडेवारी आहे। एससी आणि एसटी समाजाचं मतदान हे जास्त करून भाजप म्हणजेच महायुतीला झालेलं आहे असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। आणि आपण जी आतापर्यंतची जी आकडेवारी बघितलेली आहे लोकसभेमध्ये जे आपण बघितलेलं आहे, डीएमके फॅक्टर असेल किंवा एसटी एससी समाजाचं मतदान असेल, मुस्लिम समाज असेल, ही सगळी मतं कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने
वळतात असं म्हटलं जात होतं आणि असं आपण बघितलेलं पण आहे. पण या एक्झिट पोलच्या माध्यमातून मराठा मतं, SC मतं, ST मतं ही सगळी मतं जास्त करून महायुतीला मिळणार असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर महायुतीचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड असू शकतं, महायुतीला जास्त मतं मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. आता उद्या जे निकाल जाहीर होणार आहेत त्यामधूनच आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी की महायुती कुणाची सत्ता येणार. पण त्याआधी टुडेज चाणक्यनं हा एक्झिट पोल केला होता, हा सर्वे केला होता आणि त्याच सर्वेची आकडेवारी आम्ही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या सगळ्या आकडेवारीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कुणाचं सरकार यायला पाहिजे याबद्दलची तुमची मतं सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.